सुंदर आराधनेबद्दल देवाची स्तुती असो. देवाच्या नावाला धन्यवाद देतो. देवाने आठवडाभर आपल्याला सांभाळलं, आपली काळजी घेतली, त्या गरजा पुरवल्या, त्याला सुखी निरोगी ठेवलं आणि पुन्हा त्याच्या उपस्थितीमध्ये त्याचा गौरव करण्यासाठी, त्याची उपासना करण्यासाठी पुन्हा येण्याची संधी परमेश्वराने आपल्याला दिली. त्याबद्दल देवाला धन्यवाद देतो. आज मला फार आनंद वाटतो, उत्कर्ष आपल्यामध्ये आलेला आहे. टाळ्या वाजवून आपण अभिनंदन करतो. घरी काय कधीच चुकू नको बेटा, आणि आपण देखील वेळेवर आलात याबद्दल आपल्या सर्वांचं देखील अभिनंदन. आमेन. देवाची स्तुती असो. प्रार्थना करूया आणि देवाच्या वचनाकडे आपण आपलं लक्ष लावू. स्वर्गीय जिवंत परमेश्वरा, आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देतो. आम्ही तुझे आभार मानतो प्रभू. आज पुन्हा एकदा प्रभू या मंडळीमध्ये तू आमची भेट घेतली आहेस. आम्हामध्ये तू तुरून आलेला आहेस. इम्मानुएल देव, जो आम्हा मध्ये वस्ती करणारा प्रभू, आमचं सहाय्य करणारा, आम्हाला शक्ती, सामर्थ्य आणि बल देणारा परमेश्वर आज आमच्यामध्ये आहे. म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझं वचन आम्हाला सांगतं प्रभू, बलाने नाही, पराक्रमाने नाही, तर माझ्या आत्म्याने कार्य सिद्धी. हालेलुया. पुनश्च एक वार प्रभू, आम्ही सर्वजण तुझ्या पवित्र सामर्थ्यशाली हातात विनंती करतो प्रभू, आज तुझ्या वचनाद्वारे आमची भेट घे. देवा, आम्ही भुकेले आहोत. We are thirsty, O Lord. Speak with us. Feed us. प्रभू, तुझ्या वचनाद्वारे आमचं पोषण कर. ऐकणारे कान आणि समजणारे हृदय तो आम्हास. प्रभू, बोल आम्हाशी, तुझे लेकरं ऐकत आहे. येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात म्हणतो. आजचा आपला विषय आहे शेवटल्या दिवसातील चर्चची सेवकाई. काय केलं पाहिजे शेवटल्या दिवसामध्ये? यासाठी आपण सहमत असाल की हे शेवटचे दिवस आहे, नाही? आपण शेवटल्या दिवसामध्ये जगत आहोत. जी चिन्ह आज घडत आहे आणि या जगामध्ये ज्या ज्या गोष्टी आज घडत आहेत त्या सर्व शेवटल्या काळातील चिन्ह आहे. आपण ओळखलं पाहिजे की वी आर इन लास्ट डेज. आपण शेवटल्या दिवसामध्ये जगत आहोत. बायबल देखील आम्हाला सांगतं, काळाची लक्षणं ओळखा, देवाची इच्छा आहे. आमेन. मत्तयाचं शुभवर्तमान 16वा अध्याय 2 आणि 3 वचन आपण वाचूया. काय सांगतो देव आम्हाला? काळाची लक्षणं ओळखा. ज्याला मिळेल आणि लवकर वाचलं तर मला पुढे जाता येईल.
हा वाचा 16:2-3. त्याने त्यांना उत्तर दिले, तुम्ही संध्याकाळी म्हणता उघाड होईल कारण आभाळ तांबूस आहे. संध्याकाळी म्हणता आता उघाड होईल कारण आभाळ तांबूस आहे. हा. आणि तुम्ही सकाळी म्हणता आज झड लागेल कारण आभाळ आता तांबूस आणि पुढं तो काय म्हणतो, आभाळाचे स्वरूप ओळखायला समजते, ओळखता येते. हा. काळाची लक्षणे तुम्हाला ओळखता येत नाही. काळाची लक्षणं तुम्हाला ओळखता, आपल्याला सगळ्या गोष्टी ओळखता येतात, पण काळाची लक्षणं आम्हाला ओळखता येत नाही. ती आम्ही ओळखली पाहिजे. स्तोत्र 90 आणि 12 मध्ये स्तोत्र करता मोशे परमेश्वराकडे प्रार्थना करत आहे की हे देवा, आम्हाला सुबुद्धी हृदय प्राप्त होऊ दे. आम्हाला आमचे दिवस असे गणण्यास आता शिकवूया शेवटल्या काळामध्ये की आम्हाला सुबुद्धी हृदय प्राप्त होईल. देवाची इच्छा आहे आता देवाच्या लोकांनी, मंडळीने, चर्चने ओळखलं पाहिजे की वी आर इन लास्ट डेज. आम्ही शेवटल्या दिवसामधून आता मंडळी जात आहे आणि शेवटल्या दिवसातील सर्व घटना देखील घडत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे, शेवटल्या दिवसामध्ये जगातील लोक खूप वाईट, दुष्ट आणि क्रूर लोक आम्हाला पाहायला मिळते. आणि आज जगाची परिस्थिती तशी झालेली आहे. अतिशय वाईट लोकांमध्ये, दुष्ट लोकांमध्ये, व्यभिचारी लोकांमध्ये, घाणेरड्या लोकांमध्ये, क्रूर लोकांमध्ये आम्हाला राहावं लागत आहे आणि मंडळीला जावं लागत आहे. कशी लोक आहेत शेवटल्या दिवसातील? 2 तिमोथी 3 अध्याय 1 ते 5 वचन वाचा. हे सगळे लोक आम्हाला पाहायला मिळतात. अशा प्रकारची परिस्थिती आता आम्हाला पाहायला मिळत आहे. 2 तिमोथी 3 अध्याय 1 ते 5 वचन. शेवटच्या काळी कठीण दिवस येतील हे समजून घे. देव मंडळीला म्हणत आहे, देव त्याच्या लोकांना म्हणत आहे, देव त्याच्या निवडलेल्या लेकरांना म्हणत आहे, शेवटच्या काळात आता कठीण दिवस येतील हे तू समजून घे. कारण लोक कसे आहेत या शेवटच्या काळातील आम्हाला पाहायला मिळतं. वाचा. कारण मनुष्य स्वार्थी, धनलोभी, बडाईखोर, गर्विष्ठ, निंदक, आई बापास न मानणारी, कृतज्ञ, अपवित्र, उपकार न स्मरणारी, ममताहीन, शांतता द्वेषी, चहाड, असंयमी. संयम नाही आजकालच्या लोकांना. पुढे वाचा. क्रूर, चांगल्यावर प्रेम न करणारी, विश्वासघाती, फूड, गर्वाने फुगलेली म्हणजे मदांध, देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणारी, सुभक्तीचे केवळ बाह्य स्वरूप दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारी अशी ती होती. आणि पुढे काय लिहिलेलं आहे? त्यांच्यापासून ह्या सर्व प्रकारच्या लोकांमध्ये आम्ही राहत आहोत. मनुष्य स्वार्थी आहे, धनलोभी आहे, बडाईखोर आहे, गर्विष्ठ आहे, निंदक आहे,
आई बापास न मानणारा आहे, कृतज्ञ आहे, अपवित्र आहे, ममताहीन, शांतता दिवशी चहान, अशा सर्व प्रकारच्या वाईट लोकांनी भरलेल्या जगामध्ये आम्ही राहत आहोत आणि देव मंडळीला सांगत आहे त्यापासून दूर राहा. आमेन. मंडळीने या सर्व लोकांपासून स्वतःला दूर ठेवलं पाहिजे. आम्हाला देव परवानगी देत नाही की आम्ही याच्यात मिसळावं. आम्ही यांच्यासोबत आपण किंवा मंडळीने यांच्यासोबत काही संबंध ठेवावे. दूर राहा अशा लोकांपासून. देव मंडळीला सांगत आहे प्रियांनो. लूक 21:16 देखील वाचा. पहा कसे लोक आहेत या शेवटच्या काळातील. पहा तुम्हाला धरून देणारे, तुमचे वैरी, तुम्हाला त्रास देणारे, तुमचा छळ करणारे, तुमच्यावर हल्ला करणारे, तुम्हाला धरून देणारे कोण? तुमच्या जवळचे लोक राहणार आहेत. आई बाप, भाऊ बहीण, नातलग, मित्र हे देखील तुम्हाला धरून देतील आणि तुमच्यातीलच कित्येकात जीवे आपले विरोधक बाहेरचे लोक असणार आहेत. आपले विरोधक आपलेच जवळचे लोक, मित्र, नातेवाईक ज्यांना आपण ओळखतो असेच लोक आपले विरोधक राहणार आहेत आणि ते आमचा छळ करतील, आम्हाला त्रास देतील, आमच्या विरुद्ध खोटी साक्ष देतील, आम्हाला धरून देतील आणि देवाच्या लोकांना जीव मारण्याचा देखील ते प्रयत्न करतील. शेवटच्या दिवसात ते घडत आहे. ख्रिस्त विरोधी लोक पाहायला मिळतील. ख्रिस्त विरोधी आणि त्याचा आपण पाहतो की त्याचा उदय झालेला आहे. ख्रिस्ताला, ज्या ख्रिस्ताने शांतीचा संदेश दिलेला आहे, ज्या ख्रिस्ताने प्रेम शिकवलेला आहे, ज्या ख्रिस्ताने जगावर एवढं प्रेम केलं, ज्याने आपला प्राण दिला, जो मरण पावला, तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, त्या ख्रिस्ताचा विरोध करणारे लोक आता उभे राहिलेले आहेत. ते ख्रिस्ताला विरोध करत आहे आणि म्हणून मंडळीचा छळ होत आहे. लूक 21 आणि 12 ते 19 वचनामध्ये कसा छळ होणार आहे पहा की आता काय होणार आहे. देवाच्या लोकांवर हात टाकला जाणार आहे, छळ केला जाणार आहे, सभास्थाने, बंदिशाळा यांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे आणि त्याची सुरुवात झालेली आहे. आज देवाचे दास सन्माननीय पास्टर गंगावणे कुठे आहेत? अजून आतमध्ये छळ चालू आहे मंडळीचा आणि पुढं आम्हाला पाहावयास मिळतं देव 17व्या वचनात असं लिहिलेलं आहे, माझ्या नावामुळे सर्व लोक तुमचा द्वेष करीतील. काय होईल? कोणामुळं द्वेष होईल? येशूच्या नावामुळं. आम्ही येशूचे भक्त आहोत, आम्ही येशूची सेवा करतो, आम्ही येशूची भक्ती करतो, आम्ही येशूचं नाव आमच्या जीवनात उंच करतो, म्हणून मंडळीचा छळ होईल. ते बायबल सांगतंय, देवाचं वचन सांगतंय.
काय देव म्हणतो, मंडळीचं छळ होईल, पण देवाचं प्रोटेक्शन आम्हाला मिळेल. आमेन. 18व्या वचनात असं लिहिलेलं आहे, देव म्हणतो तरी तुमच्या मस्तकाच्या एका केसाचाही नाश होणार नाही. आमेन. तुमच्या डोक्याच्या एका केसाचा नाश होणार नाही, ही गॅरंटी येशू ख्रिस्ताची आहे. आमेन. दुष्ट नाश करण्याचा प्रयत्न करत आहे, देवाच्या लोकांचा छळ करण्याचा प्रयत्न करत आहे, टॉर्चर करण्याचा प्रयत्न करत आहे, पण येशूची गॅरंटी आहे, तुमच्या डोक्याच्या एका केसाचा देखील नाश होणार. हालेलुया. मग आम्ही काय केलं पाहिजे? मार्क 13 पहा, देव म्हणतो देव आम्हाला सांगतो तुम्ही आपणाला सांभाळा. देव आम्हाला काय सांगतो? आपल्याला सांभाळायला सांगतो. आपल्या आध्यात्मिक जीवनाची काळजी घ्यायला देव सांगतो. याचा असा पण अर्थ आहे, देव आपल्याला विश्वासात टिकून राहायला सांगतो. आमेन. आणि म्हणून 13व्या वचनात असं लिहिलेलं आहे, माझ्या नामामुळे सर्व लोक तुमचा द्वेष करतील. ती वेळ आता आलेली आहे. मंडळीचा छळ होणार आहे, देवाच्या लोकांचा छळ होणार आहे, त्यांना बंदी शाळेत टाकलं जाणार आहे, त्यांना त्यांच्यावर खोटे गुन्हे रजिस्टर केले जाणार आहेत, आणि मंडळीला आता अनेक कठीण अशा परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे. पण देवाचं वचन आम्हाला सांगतं, किती छळ झाला, किती त्रास झाला, किती संकट आले, तरी देव आम्हाला सांगतो तरी शेवटपर्यंत टिकून राहणाराच तरे देवाची इच्छा त्याच्या मंडळीसाठी आहे. मंडळीने शेवटपर्यंत टिकून राहिलं पाहिजे, विश्वासामध्ये राहिलं पाहिजे, प्रार्थनेमध्ये राहिलं पाहिजे, देवाच्या वचनात वाढलं पाहिजे, देवाची सेवा केली पाहिजे, सुवार्ता प्रसार मंडळीने केला पाहिजे. हालेलुया. मंडळीची जबाबदारी आहे. बायबल आम्हाला सांगतं काय केलं पाहिजे शेवटल्या दिवसामध्ये. पहिल्या आत्मनाच्या प्रकाशात आम्हाला जगायचं आहे. आमेन. ख्रिस्ताचा प्रकाश आम्ही पाहिलेला आहे, ख्रिस्ताने त्याचा प्रकाश आम्हाला दिलेला आहे, ख्रिस्ताने सत्य आम्हाला दाखवलेलं आहे, ख्रिस्ताने मार्ग आम्हाला दाखवलेला आहे, ख्रिस्ताने आमची भेट घेतलेली आहे, आमचा उद्धार त्याने आम्हाला दाखवलेला आहे. आणि देवाची इच्छा आहे की त्याच्या मंडळीने पहिल्या आगमनाच्या प्रकाशामध्ये आपलं जीवन व्यतीत केलं पाहिजे. हालेलुया. त्याचं पहिलं आगमन व्यर्थ जाऊ देऊ नका. त्याचं पहिलं आगमन वाया जाऊ देऊ नका. प्रियानो, ख्रिस्त या जगामध्ये कशासाठी आलेला आहे? ख्रिस्त या जगातील लोकांना म्हणजे पाप्यांना तारण्यासाठी, हरवलेले शोधावयासाठी येशू ख्रिस्त या जगात आलेला आहे. हालेलुया. आता हरवलेल्या लोकांना, भटकलेल्या लोकांना, मागे गेलेल्या लोकांना, नाश होणाऱ्या लोकांना ख्रिस्ताकडे आणण्याची जबाबदारी मंडळीची आहे. हालेलुया.
नीतिसूत्र 11:24 काय लिहिलंय? नाही, 24:11 नीतिसूत्र 24:11. ज्यांना ठार मारण्यासाठी धरून नेत असतील त्या सोडीव मंडळीला देव बोलत आहे. हालेलुया. ज्यांना ठार मारावयास धरून नेत असतील. चालू आहे हे काम. दुष्ट, या जगाचा दुष्ट कार्यरत आहे, ऍक्टिव्ह आहे. देवाच्या लोकांना, या जगातील लोकांना नाशाकडे दोन्ही आहे. मंडळीची जबाबदारी काय आहे? मंडळीची जबाबदारी आहे ज्यांना ठार मारावयास धरून नेत असतील त्यांना सोडीव. आमेन. देव त्याच्या मंडळीला, त्याच्या लेकरांना, विश्वासणाऱ्यांना हे सांगत आहे, सोडव त्यांना. बघत बसू नको, टाइम वेस्ट करू नको, वाचव, तू उडी मार. पहा, देव आम्हाला सांगतो त्यांचा, ज्यांच्या वधाची तयारी झाली आहे, ज्यांच्या वधाची तयारी झाली आहे, त्यांचा बचाव करण्याचा साधेल तेवढा. हालेलुया. ही मंडळीची सेवा आहे, ही मंडळीची जबाबदारी आहे. मंडळी का बाहेर जाते, का सुवार्ता प्रसार करते, का देवाच्या वचनाची घोषणा करते, का हरवलेल्या लोकांकडे मंडळी जाते, त्यांचा बचाव करण्याचा साधेल तेवढा प्रयत्न कर, असं देव मंडळीला सांगत आहे. ज्यांच्या वधाची तयारी झालेली आहे त्यांना सोडवण्यासाठी प्रियानो देव आम्हाला सांगत आहे. पहिल्या आगमनाच्या प्रकाशात आम्ही जगलं पाहिजे. त्या प्रकाशापासून दूर जाऊ नका. जी जबाबदारी देवाने मंडळीला दिलेली आहे ती जबाबदारी मंडळीने अत्यंत विश्वासाने आणि प्रामाणिकपणे पार पाडली पाहिजे. जग आणि जगातल्या गोष्टी नाश होणार आहे. त्या कितीही सुंदर असू द्या, त्या कितीही ब्युटिफुल असू द्या, कितीही किमती असू द्या, कितीही दुर्मिळ असू द्या, इट विल व्हॅनिश वन डे. त्या नष्ट होणार आहे. फक्त देवाने मंडळीला, त्याच्या लेकरांना सार्वकालिक जीवन दिलेलं आहे. दॅट इज इटर्नल लाईफ. ते सार्वकालिक जीवन देवाने मंडळीला दिलेलं आहे. ते आम्ही प्राप्त करून घेतलं पाहिजे. मंडळीला जी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी मंडळी पार पाडत आहे. पहा, एक दाखला आम्हाला पाहायला मिळतो लूक 19:11-27 मध्ये. मोहरांचा दृष्टांत आणि 11व्या वचनात असं लिहिलंय की आता त्यांची चर्चा चालू आहे. देवाचं राज्य केव्हा प्रकट होणार याविषयी चर्चा चालू असताना प्रभू येशू ख्रिस्ताने हा दृष्टांत त्यांना सांगितलेला आहे की कोणी एक उमराव आपले राज्य मिळवून परत यावे म्हणून दूर देशी निघून गेला. उमराव आणि त्याने आपल्या 10 दासांना बोलावून त्यास 10 मोहऱ्या दिल्या. काय दिलं? 10 दासांना बोलावून त्यांना 10 मोहऱ्या दिल्या व त्यास सांगितले, मी येई तोपर्यंत
यावर व्यापार करा. काय सांगतो देव? मी येऊपर्यंत यावर काय करा. मग आता या 10 दासांची जबाबदारी काय? या 10 दासांनी काय केलं पाहिजे? हे 10 दास मंडळीचे प्रतीक आहे. हालेलुया. हे चर्चला रिप्रेझेंट करतात. हा उमराव ख्रिस्ताला प्रेझेंट करतो. ख्रिस्त ज्याने मंडळीला 10 मोहरा दिलेल्या आहे. हालेलुया. हालेलुया. मग आता मंडळीने काय केलं पाहिजे? त्यावर व्यापार केला पाहिजे. काय केलं पाहिजे? काय सांगितलेलं आहे? मी येईन तोपर्यंत यावर व्यापार करा. त्या नगरचे लोक त्याचा द्वेष करीत. त्यांनी त्याच्या मागे वकील पाठवून सांगितले, ह्यांनी आम्हावर राज्य करावे अशी आमची इच्छा आहे. परंतु एक दिवस असं झालं की तो राज्य जिंकून परत आला. तो उमराव राज्य जिंकून परत आला आणि ज्या दासांना त्याने मोहरा दिल्या होत्या, पैका दिला होता, त्यांना त्याने बोलावून घेतले आणि विचारलं की तुम्ही काय काय व्यापार केला? व्हॉट यू डिड? तुम्ही काय केलेलं आहे? पहिला त्याच्या समोर येऊन बोलला, महाराज, आपल्या मोहरेच्या आणखी 10 मोहऱ्या झाल्या आहेत. एक मोहरा दिला. किती झाल्या? किती झाल्या? काय झालं? त्या उमरावाला त्याला त्याचा अभिमान वाटला. त्याने त्याला म्हटले, शाबास, शाबास, भल्या दासा. तेव्हा प्रियानो, जेव्हा येशू ख्रिस्त येईल ना, त्यावेळेस मंडळीला पाहून त्यांना म्हटलं पाहिजे, शाबास, शाबास मंडळी, शाबास. जे काय मी तुम्हाला दिलं होतं त्याचा तुम्ही व्यापार केला, त्याचा तो उपयोग केला. व्यापाराचा शब्द चुकीचा घेऊ नका. उपयोग करा. जे काय देवाने तुम्हाला दिलेलं आहे, मंडळीला दिलेलं आहे, विश्वासणाऱ्यांना दिलेला आहे, कृपादाना दिलेली आहे, पवित्र आत्मा दिलेला आहे, अधिकार दिलेला आहे, सामर्थ्य दिलेला आहे, अभिषेक दिलेला आहे आणि देव म्हणतो आता तुम्ही त्याचा उपयोग करा. हालेलुया. आनंद वाटत करा. तो म्हणाल, मंडळी म्हण, शाबास, भल्या आणि विश्वासू दासा. शाबास, भल्या आणि विश्वासू दासा. तू अल्प गोष्टीविषयी विश्वासू दास, यास्त 10 नगराचा अधिकारी हो. आमेन. मंडळीला म्हणाल, तू अल्प गोष्टीविषयी विश्वासू झालीस म्हणून तू स्वर्गाच्या राज्याचं नागरिक हो. तुला स्वर्गाच्या राज्यात मी स्थान दिलेलं आहे. आमेन. तुला मी स्वर्गाच्या राज्यात अधिकार दिलेला आहे. चल माझ्या बरोबर. दुसऱ्याने पण तसंच सांगितलं. पण एक व्यक्ती असा होता, तो म्हणतो, मी आपली मोहर माझ्या रुमालात बांधून ठेवली. असे कोण विश्वासणारे आहेत ज्यांनी ख्रिस्ताने दिलेली मोहर आपल्या रुमालात बांधून ठेवलेली आहे? दे आर नॉट युजिंग इट ऑल. ख्रिस्ताने मोहर दिलेली आहे, अधिकार दिलेला आहे, तारण दिलेला आहे, सार्वकालिक जीवन दिलेलं आहे, वरदान दिलेली आहे, अभिषेक दिलेला आहे. या जगात आणि या जगातील प्रत्येक गोष्टीवर अधिकार दिलेला आहे. तो रुमालात बांधून ठेवू नका, या निरुपयोगी दासासारखा. त्याचा उपयोग चर्चने केला पाहिजे. आमेन. काही असे लोक आहेत
उमराव येईल आणि काही लोक झोपा काढत आहेत. वर आला आणि 5 मूर्ख कुमारिका झोपा काढत आहे. अशी वेळ आपल्यावर येईल. तो आल्यावर मंडळी झोपत काढत आहे. स्लीपिंग चर्च, डेड चर्च, अवेकन चर्च. लाईव्ह चर्च, जिवंत मंडळी आहे. जागृत मंडळी, जिवंत मंडळी आहे. देवाचे लोक जागृत असले पाहिजे, प्रार्थनेमध्ये जागृत असले पाहिजे, वचनामध्ये जागृत असले पाहिजे, देवाच्या सेवेच्या बाबतीत तत्पर असले पाहिजे. पहिल्या आगमनाच्या प्रकाशात आमेन. Still Jesus Christ is love. Jesus Christ loves you. येशू तुम्हाला प्रेम करतो. येशूला तुमची काळजी आहे. येशूने तुम्हाला निवडलेला आहे. येशूच्या तुमच्या जीवनासाठी चांगले प्लॅन्स आहे, चांगले योजना आहे, तुमच्या हिताचे आहे, अनिष्टाचे नाही. तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला, तुमच्या लेकराबाळांना भावी सुस्थितीची आशा देणारे बेस्ट प्लॅन्स तुमच्यासाठी आहे. हालेलुया. देव मंडळीला सांगतो, मंडळी सावध राहिलं पाहिजे. गेत्सेमने बागेत मोठं संकट येणार होतं, मोठा हल्ला त्याच्यावर होणार होता. येशूला माहिती आणि आपल्या शिष्यांना त्याने एकच मेसेज दिला. मत्ती 26 मध्ये, तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून, तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा. हालेलुया. मंडळीला देखील देव हाच मेसेज देत आहे. मंडळीने परीक्षेत पडू नये, मोहात पडू नये म्हणून मंडळीने आध्यात्मिक दृष्ट्या प्रार्थनेमध्ये, वचनामध्ये, सेवेमध्ये जागृत राहिलं पाहिजे. आमेन. मार्क 13:5-6 वाचा. येशू त्यांना म्हणाला, तुम्हाला कोणी फसवू नये म्हणून, मंडळीला फसवू नये म्हणून तुम्ही, मंडळीने कसं राहिलं पाहिजे? फसवणारे बाहेर पडलेले आहेत. पुष्कळ लोक माझ्या नावाने येऊन मीच तो ख्रिस्त आहे असे म्हणून पुष्कळांची फसवणूक करतील. पुष्कळ लोक माझ्या नावाने बाहेर पडून म्हणतील, मीच तो ख्रिस्त आहे. तो मीच, माझ्यासारखा ज्ञानी कोणीच नाही, मीच त्याचा अवतार आहे. हे पहा, चिन्ह चमत्कार करतोय मी. चिन्ह चमत्कार पाहून त्याच्या मागे पळत जाऊ नका. कारण हा खोटा ख्रिस्त देखील तुम्हाला फसवण्यासाठी चिन्ह चमत्कार करतो. एकवीस 22 पण वाचा बरं. 13, 21, 22. त्यावेळेस जर कोणी तुम्हाला म्हटले की पहा ख्रिस्त अमुक ठिकाणी आहे, जर त्यावेळेस तुम्हाला कोणी म्हटले की ख्रिस्त अमुक ठिकाणी आहे, तमुक ठिकाणी आहे, तमुक ठिकाणी आहे, ते खरे मानू नका. ते खरे मानू नका. कारण खोटे ख्रिस्त खोटे संदेश ते उपस्थित होतील आणि साधे
आणि साधेल तर निवडलेल्यास म्हणजे चर्चला, देवाच्या लोकांना फसवण्यास म्हणून चिन्हे व अद्भुते दाखवतील. माझ्या बायबल मध्ये असेल आहे, कारण खोटे ख्रिस्त व खोटे संदेश ठेवतील आणि साधेल तर निवडलेल्यास देखील फसवावे म्हणून चिन्हे व चमत्कार दाखवी. काय दाखवितील? चिन्हे व चमत्कार. मग तुम्ही काय त्याच्या मागे पळणार का? चिन्ह चमत्काराच्या मागे पळू नका. भैया येशूच्या नावात तुम्ही जरी प्रार्थना केली तुमच्या जीवनात घडते. हालेलुया. मी असं म्हणत नाही मी प्रार्थना केली म्हणजे चिन्ह चमत्कार घडतील. फॉल्स टीचिंग. देवाने त्यांच्या मंडळीला दिलेला अधिकार आहे. विश्वास धरणाऱ्याबरोबर ही चिन्ह असत जाती. त्याने दुखण्यावर हात ठेवले म्हणजे ते बरे होते. आमेन. ते कोणताही प्राणघातक पदार्थ प्याले किंवा पाजण्यात आलं तरी त्यांना ते मुळीच बाधणार नाही. ते चिन्ह आहे. विश्वासणाऱ्यांना दिलेला अधिकार आहे. विश्वासणाऱ्यांनी ह्याच्या त्याच्या माग ना पळता स्वतः प्रार्थनेत वाढलं पाहिजे. आमेन. विश्वासणाऱ्याने स्वतः प्रार्थना केली पाहिजे. कोणाच्या मागे पळू नका. तुम्ही जिवंत देवाचे मूल्यवान लेकर आहात. तुम्ही देवाचे खास लोक. तुम्ही देवाचं राष्ट्र आहात. तुम्ही पवित्र लोक आहात. आज उगाच आपण मंदिरात नाही आलो तरी सहज झालंय का? आपला इतिहास आठवा. आपण मूर्ती पूजा करतो. देवाला न आवडणाऱ्या गोष्टी होत्या आपल्या जीवनात. ख्रिस्त आमच्या जीवनात. आम्ही सगळ्या बंधनातून त्याने आम्हाला सोडवलं. त्याचा प्रकाश त्याने आम्हाला दिला. सत्य आम्हाला कळलं. कारण देवाने तुम्हाला आम्ही त्याची निवड वाया जाऊ देऊ नका. आम्ही तुम्ही वचनात वाढा. माझी चर्चला मी आवाहन करतो, मंडळीला मी आवाहन करतो, प्रत्येकाने आपला वैयक्तिक अभ्यास केला पाहिजे वचनाचा. आम्ही प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी आहे. लहान बाळ असताना ठीक आहे, आई वडील त्याचं पोषण करतात, त्याला दूध पाटलीने दूध घालतात, पाजतात, है ना. लहान बाळ असतं. पण आता ते चांगलं मोठं झालंय, चांगलं तरुण झालंय, तरी काय तुम्ही असं तोंड उघडून त्या बाळासारखं म्हणणार पाच मला. आता तुम्ही खायला शिकलं पाहिजे. आमेन. खा. देवाने दिलंय. अभ्यास करा. वचनाची तयारी करा. धन्य तो पुरुष जो दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही, धर्मनिंदकांच्या बैठकीला बसत नाही, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात अहोरात्र रमतो आणि त्याचं मनन करतो. तो धन्य. देवाने तो अधिकार मंडळीला दिला. सावध राहा. 2 थेसलोनिके 2:1-3 वाचा बरं. शेवटच्या काळाविषयी काय देवाने सूचना केलेली आहे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे आगमन, प्रभू येशू ख्रिस्ताचे आगमन व त्याच्याजवळ आपलं एकत्र येणं या संबंधाने आम्ही तुम्हाला अशी विनंती करतो की तुम्ही एकाएकी दचकून जाऊ नका आणि आपलं चित्त स्थैर्य सोडू नका, घाबरू नका. प्रभूचा दिवस ठेपला आहे असे सांगणाऱ्या आत्म्याने किंवा जणू काय आम्हाकडून आलेल्या वचनाने अगर पत्राने घाबरू नका. प्रभू आलाय, हे झालंय, ते झालंय.
आम्ही सावध राहिलं पाहिजे. फसू नका, चित्तस्थैर्य सोडू नका, असं देव आम्हाला मंडळीला सांगत आहे. मंडळीने काय केलं पाहिजे? शेवटल्या दिवसात वाचा 1 थेसली 4 अध्याय 16 वचन वाचा. आज्ञाध्वनी आद्यनिवृत्तांची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरे आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत मी टाळ्या वाजवा. देवाच्या लोकांना देवाने दिलेली आशा आहे. मरणाला घाबरू नका. जे ख्रिस्तामध्ये झोपी जाणार आहे, एक दिवस ज्यावेळेस आज्ञाध्वनी होईल, देवाच्या तुतारीचा नाद होईल, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचं आगमन होईल, जे झोपी गेलेले आहेत ते पहिल्याने उठणार आहे. पुढे वाचा. नंतर जिवंत उरलेले आपण त्यांच्याबरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारूढाचे अंतराळात घेतले जाऊ आणि तसे सदा सर्वदा करून जवळ. 18 वचन आपल्यासाठी महत्वाचं आहे. म्हणून या वचनांनी एकमेकांचे सांत्वन करा. काय सांगतो देव? एकमेकांचे सांत्वन करा. याचा अर्थ आहे एकमेकांना प्रोत्साहन द्या. या शेवटच्या दिवसात ज्यावेळेस अशा घटना घडतील, ख्रिस्त विरोधी मंडळीचा छळ होईल, लोक तुमची निंदा करतील, तेव्हा फसू नका, घाबरू नका. देव म्हणतो तुम्ही एकमेकांना प्रोत्साहन करा. आमेन. एकमेकांना आम्ही काय केलं पाहिजे? प्रोत्साहन दिलं पाहिजे, समाधान केलं पाहिजे. एखादा भाऊ किंवा एखादी बहीण मागं जात असेल, तिला आम्ही प्रोत्साहन दिलं पाहिजे, त्याचं समाधान आम्ही केलं पाहिजे. एखादा भाऊ किंवा एखादी बहीण, आपली नातलग, एखादा मित्र, शेजारीचे व्यक्ती ख्रिस्तामध्ये आहेत पण मागं जात असतील तर मंडळीचं काम आहे त्यांना आम्ही प्रोत्साहन दिलं पाहिजे. ते मागं जाऊ नये, त्यांचा पाय घसरू नये, त्यांचा नाश होऊ नये. मंडळीने सावध राहिलं, एकमेकांचं प्रोत्साहन केलं पाहिजे. आणि शेवटली गोष्ट, बऱ्याच वर्षापासून आम्ही ऐकतोय जीसस क्राइस्ट इज कमिंग सून, जीसस क्राइस्ट इज कमिंग सून. काही लोक बॅट लावून फिरतात, काही लोक खरं देवाचं वचन लावतात, पण तशी तयारी आपण करत आहोत का? आणि एवढं कळतंय ना, आम्ही तयारी केली पाहिजे. तो येणार आहे, कधी येणार आहे माहित नाही असं म्हणतात. जाऊ द्या, जेव्हा येईल तेव्हा बघता येईल. असे काही लोक आहेत. तो आजच येणार आहे. आमेन. तो आजच येणार आहे आणि तो दिवस आजचा दिवस असल्याप्रमाणे आम्हाला जगायचं आहे. आणि जे काही ख्रिस्ताने आम्हाला काम करत राहायला सांगितलेलं आहे ते आम्हाला प्रामाणिकपणे काम करायचं आहे. आमेन. असं नाही तो 1 वर्षांनी येणार, 2 वर्षांनी येणार, 10 वर्षांनी येणार, 50 वर्षांनी येणार नाही. असा विश्वासणाऱ्याने विचार केला पाहिजे की तो आजचा दिवस आहे त्याचा येण्याचा. आमेन. आणि खरंच आला तर काय करणार तुम्ही? तेव्हा त्या 5 मूर्ख कुमारिका सारखं आपलं होऊ देऊ नका. तो आल्यावर त्या झोपेतून जाग्या झाल्या. तो आल्यावर झोपेतून जागा द्या. आणि मग आपले दिवे त्यांनी स्वच्छ केले आणि मग ते तेल माग पाहायला लागले. तेल कुठे मिळालं आम्हाला? तेल कुठे मिळालं? तोपर्यंत आला आणि ज्या शहाण्या कुमारिका तयार होत्या त्यांना घेऊन वर निघूनही गेला. दार बंद झालं. मग हे दार ठोठावत राहिलं.
असं चर्चचं होऊ देऊ नका, मंडळीचं होऊ देऊ नका. तो दिवस आजच असल्याप्रमाणे जगा आणि जे काम करायला सांगितले ते करत राहा. मग 13:7-9 मध्ये काय सांगतो हे मगाशी वाचलं होतं आपण. वाचा. असं लिहिलंय, आणखी तुम्ही लढायाविषयी ऐकाल. आता लढाया ऐकायला मिळत आहेत ना आपल्याला. माझी विनंती आहे मंडळीला, चर्चला, इस्रायल राष्ट्रासाठी प्रार्थना करा. इस्रायल राष्ट्र देवाचं राष्ट्र, देवाने निवडलेलं राष्ट्र, देवाचे लोक, वचनदत्त राष्ट्र आज संकटामधून जात आहे. त्याच्या चारी बाजूनी ती राष्ट्र आहेत. त्यांनी एकट्या इस्रायलवर हल्ला केलेला आहे. चारही राष्ट्र एकत्र झाली, इराक सगळी राष्ट्र एकत्र झालेले आहेत आणि इस्रायल राष्ट्रावर ते हल्ला करत आहे. या राष्ट्राकरिता मंडळीला प्रार्थना करण्याची गरज आहे. आमेन. तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात होत आहे. तिसरं महायुद्ध होऊ शकतं. मंडळीने प्रार्थना, लढायांच्या आवाया ऐकाल तेव्हा घाबरू नका. असे होणे अवश्य आहे. काय म्हटलं? काय असे होणे अवश्य आहे, असं होणार. पण तेवढ्यात शेवट होत. राष्ट्र राष्ट्रावर, राज्य राज्यावर उठेल. ते घडत आहे. जागोजागी भूमिकंप होतील, दुष्काळ पडतील. हा तर वेदनांचा वचनात काय सांगतो? प्रथम पहिलं सर्व राष्ट्रात सुवार्ता गाजविली पाहिजे. आमेन. आजच दिवस आहे आणि मला जेवढी जास्त सुवार्ता गाजवता येईल, जेवढं जास्त लोकांपर्यंत मला ख्रिस्ताला नेता येईल, तेवढ्या जास्त लोकांपर्यंत मला घेऊन जायचं आहे. सर्व राष्ट्रात सुवार्ता गाजवली जाईल. आणि 13व्या वचनात असं लिहिलं आहे, शेवटपर्यंत टिकून राहणाराच तेवढा करेल. शेवटपर्यंत मंडळीला टिकून राहायचं आहे. विश्वासात, वचनात, प्रार्थनेत, सेवेत तत्पर राहायचं आहे. तुम्हाला असं वाटतं का तुमच्या कुटुंबाचा नाश व्हावा, तुमच्या मुलाबाळांचा नाश व्हावा, त्यांना घेऊन चर्चा आहे, तुमच्या तरुणांचा नाश व्हावा वाटतं का तुम्हाला? त्यांना घेऊन चर्चा आहे. आज तुम्ही चर्चमध्ये आणि तुमचे तरुण लेकर घरात टीव्ही बघत असतील तर एक लक्षात ठेवा, त्यांना तुम्ही सैतानाच्या स्वाधीन करून आणला. हे करू नका. सैतानाला मौका देऊ नका, संधी देऊ नका, असं देवाचं वचन सांगतं. तुम्ही चर्चमध्ये तुमचे लेकर घरात टीव्ही बघत बसले, तुम्ही सैतानाला वाव देऊ नका. त्यांना घेऊन चर्चला, चर्च हे देवाला भेटायचं आणि त्याची उपासना करायची ठिकाण आहे. आमेन. देवाला भेटायला नको म्हणतात आणि तुमच्या मुलांसाठी मुलींसाठी आशीर्वाद मागता. तुमचं काम आहे. चल चर्च. अक्षरशः माझे आई वडील मला मारायचे चर्चला नाही गेल्यावर. भले मी देवामध्ये नव्हतो पण मला फटके मिळायचे. मी कधीच माझ्या लाईफ मध्ये चर्च चुकवलं नाही. आणि जे मी ऐकायचो चर्च मध्ये ते पेरलं जायचं आणि आज ते फळ देत आहे. आमेन.
तुम्ही काय करू नका, तुमच्या लेकरांना घेऊन चर्चमध्ये या, मुलांना मुलींना फार गरज आहे प्रियांनो. मला अशी बातमी असं महेश कडून मला कळालं, 130 पेक्षा जास्त तरुण मुलं आणि मुली, बरोबर ना? किती तरुण मुलं आणि मुली आज आपल्या चर्चमध्ये आहेत? कुठे गेले तरुण? त्यांच्या जीवनात त्या जगातील सैतान दुष्ट त्यांना खेळवत आहे. त्याची इच्छा नाही तुमच्या लेकरांनी देवाच्या मंदिरात तोडून टाका सगळे बंद. तुमच्या उपास आणि प्रार्थना तुमच्या लेकरांना वाचवतो. आमेन. सगळी जबाबदारी चर्चवर टाकू नका. आई वडील पालक या नात्याने आम्ही ती जबाबदारी घेतली. आठवड्यातला एक दिवस तरी आपल्या लेकरांसाठी द्या. माझ्या मुलासाठी, माझ्या मुलींसाठी मी उपास आणि प्रार्थना करते. तुमच्या लेकरांचा देव बचाव करेल. देव त्यांच्या जीवनात काम करेल. देव त्यांचा नाश होऊ देणार नाही. आमेन. चला आपलं जीवन देवाच्या हातात प्रार्थना करूया. हालेलुया. धन्यवाद 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 सारे आशीषों के लिए धन्यवाद 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 धन्यवाद. थँक्यू जीसस. सर्व आशीर्वादाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. तुझ्या आशीर्वादाचा वर्षाव आम्हावर केला आहे. उपकार मानतो. आमचं जीवन आम्ही तुझ्या हातात. प्रभू ही मंडळी तुझी आहे, ही स्थापना तू केलेली आहेस आणि म्हणून प्रभू या मंडळीची काळजी तू घ्यावीस. या मंडळीला तयार तू करावस. होय प्रभू, तुझ्या दुसऱ्या आगमनाकरिता मंडळीला तयार कर. जे लोक चर्चला येऊ शकले नाही त्यांची तू भेट घे. जे बंधनात आहेत त्यांची सुटका कर. जे आजारी आहेत त्यांना आरोग्य दे. आणि प्रभू आम्हा सर्वांना तुझ्या नामासाठी, तुझ्या गौरवासाठी उभे राहा. धन्यवाद असेल येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात.